तर 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। पुण्यात पार पडलेल्या मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली। संमेलनाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये यंदा विश्वास पाटील यांच्यासह रंगनाथ पठारे आणि भालचंद्र नेमाडे यांची नावही चर्चेत होती, पण अखेर विश्वास पाटील यांच्या नावावर साहित्य महामंडळाकडून शिक्कामोर्तब करण्यात आला। दरम्यान आगामी मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पार पडणार आहे। तर भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। प्रत्येक मराठी लेखकाचं एक स्वप्न असतं की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळावं आणि अनेक श्रेष्ठ लेखकांच्या जीवनामध्ये सुद्धा हा योग आला नव्हता काही कारणामुळे, पण ही संधी मला सातारकरांनी दिली आणि माय मराठीतल्या तमाम वाचकांच्या आशीर्वादानं मला हा सन्मान मिळतोय याचा मला खचितच आनंद होतोय। खूप ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी असलेला हा गाव आहे, हा मुलूक आहे, जिथं महाराणी येसुबाई आणि महाराणी दुर्गादेवी ह्या जन्मभराची जवळजवळ कैद भोगून दिल्लीवरून परत साताऱ्यामध्ये आलेल्या होत्या। तर अशी ही पुण्यभूमी आहे आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा मुलखाचा एक वेगळा मुलूक म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अशा अजब ऐतिहासिक वेगळ्या मुलखामध्ये मला अध्यक्षपदाचा मान मिळतो आहे, तो दिल्याबद्दल तमाम मराठी रसिकांना आणि तिथल्या जनतेला सुद्धा मी मानाचा मुजरा करतो।